आज मी तुम्हाला कन्सेंट आणि रेप लॉ बद्दल थोडक्यात एक्सप्लेन करणार आहे. हॅलो एव्हरीबडी, आय एम निशा, अ लॉ स्टुडंट. कन्सेंट म्हणजे क्लिअर आणि स्वइच्छेने दिलेली परवानगी. ती नसेल तर कोणताही सेक्शुअल ऍक्ट हा गुन्हा ठरू शकतो. भारतामध्ये भारतीय न्याय संहिता लागू आहे. याच्या सेक्शन 63 म्हणजे 63 नुसार स्त्रीच्या इच्छेविरुद्ध केलेले कोणतेही लैंगिक कृत्य म्हणजेच रेप. आता एक कॉमन मिसअंडरस्टँडिंग आहे. लग्न झालं म्हणजे ऑलवेज कन्सेंट असतं का? तर नाही. लग्न झाल्यानंतर सुद्धा सेक्शुअल ऍक्ट करताना कन्सेंट असणं खूप इम्पॉर्टंट आहे, नाहीतर तो देखील एक मोठा गुन्हा ठरू शकतो. BNS सेक्शन 64 नुसार यासाठी किमान 10 वर्षापर्यंत शिक्षा, त्याचप्रमाणे आजीवन कारावास म्हणजेच लाईफ इम्प्रिझनमेंट होऊ शकते. त्याचप्रमाणे मायनरसाठी पनिशमेंट अजून देखील स्ट्रिक्ट आहे. 18 वर्षाखालील मुलींसाठी पॉस्को म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऍक्ट हा एक स्पेशल प्रोटेक्शन दिलं जातं. त्याचप्रमाणे विक्टमला FIR देण्याचा, फ्री ट्रीटमेंट घेण्याचा आणि स्वतःची आयडेंटिटी कॉन्फिडेन्शियल ठेवण्याचा देखील अधिकार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, नो म्हणजे हे ऑलवेज नोच असतं. यावर तुमचं मत काय, कमेंट करा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा.